मित्रांनो पार्किंग मध्ये गाडी उभी केली. आता चाललो टेमी नाक्याला आणि जांभळी नाक्याची दहीहंडी बघायला. चला मित्रांनो तुम्हाला टेमी नाक्याची आणि जांभळी नाक्याची दहीहंडी दाखवतो. मित्रांनो मी आता आलो टेमी नाक्याला आणि टेमी नाक्याला पोहोचलो आता आणि गोविंदा पण आलेला आहे इथे बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी आलो टेमी नाक्याला आणि इथं गोविंदा पण आलेला आहे. सेलिब्रिटी आहे ही दिघे साहेबांची दहीहंडी आहे. गोविंदा पण आलेला आहे. गोविंदा आला आणि मराठी अभिनेता पण आलेला आहे बघू शकता मित्रांनो. मित्रांनो आता टेमी नाक्यावरून निघालो आता जातो जांभळी नाक्याला राजेंद्र विजय साहेबांची दहीहंडी बघायला. सारखा डोक्यावर हात कापून होतो. पाऊस चालू आहे त्यामुळे ना डोक्याचं पाणी आहे ना डोळ्यामध्ये येते त्यामुळे ना सोडायला आणि त्या केसांवरती हात फिरावा लागतं सारखा. दिघे साहेबांची हंडी बघितली आता निघालो. दिघे साहेबांची हंडी बघून निघालो आता चाललो. कारण तुम्ही बघितलं नसेल आता गोविंदा शरद केळकर आणि एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत. त्यांचे भाषण चालू होते. तर आता पावसाचा जोर थोडा वाढल्यामुळे आणि वेळ कमी असल्यामुळे आता जातो जांभळी नाक्याला. चला भेटूया आता पण जांभळी सगळ्या गोविंदा पथकाला विनंती आहे ज्यांचं नाव व्यासपीठावर घेतलं जाईल कृपया त्यांनी बघू शकता. जांभळी नाक्यावरती आहे ना जांभळी नाक्यावरती राजेंद्र साहेबांची दहीहंडी आहे आणि याच्या समोरच दिघे साहेबांची पण दहीहंडी आहे. दिघे साहेबांची दहीहंडी आहे तिकडे दिघे साहेबांची दहीहंडी आहे आणि ते समोर दिघे साहेबांची दहीहंडी आहे आणि इकडे साईडला राजेंद्र साहेबांची दहीहंडी आहे. हा जांभळी नाका आहे हा जांभळी नाका बघू शकता. आणि आता पुढे दिसतोय तो टेमी नाका दोघांची दहीहंडी बनलेली आहे. जांभळी नाक्यावरून निघालेलो आहे आता पूर्ण भिजलेलो आहे. आता यामुळे ना मित्रांनो मी जास्त वेळ थांबू शकत नाही. आता मी घरी जाण्याची तयारी करतो कारण की पावसामध्ये जर भिजलो नाही जास्त तर उद्या कामावर पण नाही आणि ब्लॉग पण येणार नाही आपला. तर मित्रांनो आता मी निघतोय. हे बघा मित्रांनो आता उत्साह आहे किती उत्साहामध्ये लोक आपली हे करतात तिथे दहीहंडीची. मध्ये भिजलो होतो आता भिजल्यामुळे आहे ना मला भूक पण लागलेली आहे. आता मी भुट्टा घेतलेला आहे भुट्टा खाणार आहे. हा गरम भुट्टा खाऊ म्हटलं. भुट्ट्याचा मजा घेऊ आपण. मित्रांनो बाळकुंबला आलेलो आहे इथं खूप ट्रॅफिक लागलेली आहे. आणि इथे बघू शकता पुढे आहे ना दहीहंडी बांधलेली आहे. आता दहीहंडी बाळकुंबी दहीहंडी बघायला चाललोय मी. पाऊस येतो पावसाचा जोरही आहे. बघा मित्रांनो किती ट्रॅफिक लागलेली आहे. तर चालायला पण जागा होत नाही. घरी कसा चालतोय मी. बघू शकता गायब पण आलेले आहेत.
तेव्हा बघू शकता खूप गर्दी आणि पाऊस येतो आणि पावसाच्या जोरावर थोडी मोठी दहीहंडी आणि पाऊस येतो. पावसामुळे आहे ना थोडा ब्लॉगिंग करायला प्रॉब्लेम होतो. तरी मी याच्यामध्ये ब्लॉगिंग करतो आणि मला दाखवतो फळ चढता जाता फळाची रचना चालू आहे. पाथर फळ लागते 5. अरे हे दोन खूप कॅरेक्टर चुकाल्यानंतर त्याच्यानंतरचे कॅरेक्टर गोविंद पथक जे आहेत तिथं उपस्थित रामगोपाळ गोविंद पथक वाळकूमवरून निघालो आता. खूप ट्रॅफिक लागलेली आणि खूप गर्दी झालेली आहे त्यामुळे आहे ना मी निघालो आता. आता इथे जास्त पावसामुळे थांबू शकत नाही आणि भिजलेलो पण आहे. सर बघू शकता मित्रांनो सगळे लोक काही लोक रांग साईडनं पण येतात इथे. पाऊस झाला सकाळपासून भिजतोय मी. आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहे. आता मी जास्त इथे भिजू शकत नाही. तर जास्त मी सरळ घरी आता मी जातो घरी आणि चला भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.